नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पदोन्नतीही मिळणार आणि पगारही वाढणार. वेतन श्रेणी एकत्रीकरणाचा प्रस्ताव. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. यासाठी 70 वर्षाची जुनी वेतन रचना बदलून वेतन श्रेणी एकत्रीकरणाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनांनी मांडला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि पगारामध्येही वाढ होणार आहे. काय आहे ही बातमी जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये 7व्या वेतन आयोगातील सुरुवातीच्या 6 वेतन श्रेणींचे एकत्रीकरण करून फक्त 3च वेतन श्रेणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे पदोन्नती आणि वेतनातही वाढ होणार असून कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पदोन्नतीमध्ये वेगाने वाढ. सध्या श्रेणी 1 वरून श्रेणी 6 पर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्याला 15 ते 20 वर्ष कार्यरत असणे आणि 4 ते 5 प्रमोशन मिळणे आवश्यक असते. श्रेणींची संख्या कमी झाल्यास कर्मचाऱ्यांची पदोन्नती वेगाने होईल. यामुळे केवळ पगारच वाढणार नाही तर निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणि ग्रॅज्युएटीमध्येही वाढ होईल. महागाई भत्त्यातही होणार वाढ. काळानुसार आर्थिक परिस्थितीशी सांगड घालून महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. 10 वर्षांनी नाही तर 5 वर्षांनी पगारवाढीची मागणी. पगारवाढीसाठी 10 वर्षाचा कालावधी आर्थिक परिस्थितीशी सुसंगत नाही, त्यामुळे दर 5 वर्षांनी पगारवाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.